लोकसभेच्या 40 जागांवर महाविकास आघाडी जिंकणार, संजय राऊतांचा दावा. तर भाजप हवेतला पक्ष, जमिनीवरचा नाही. कुबड्यांवर उभ्या असलेल्या पक्षाने 45 जागा जिंकणं बाजूला ठेवावं, राऊतांची भाजपवर टीका. किमान आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास. भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाहीये. जे पक्ष 2 कुबड्यांवरती उभे आहेत, मिंदे आणि अजित पवार, त्याने 45 जागा जिंकण्याची भाषा करावी हास्यास्पद आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाकडील 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते. लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती. फॉर्म्युला जो आहे तो लोकसभा विधानसभेला हाच राहील, पण लोकसभेच्या संदर्भात 1-2-3 जागा इकडे तिकडे होऊ शकतात, अदलाबदल होऊ शकतात शिवसेनेकडच्या सुद्धा. कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू. लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितच्या नेत्यांची बैठक होणार, संजय राऊतांची माहिती. बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये. मला असं वाटतं की आम्ही लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती. तर महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16 आणि वंचित आघाडीसाठी 2 जागा. ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोललेत. आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का? राम मंदिरासाठी पहिली देणगी शिवसेनेनं 1 कोटींची दिली आहे. अयोध्येचा 7-12 श्रीरामांच्या नावावर आहे, भाजपच्या नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलंय. अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले. त्यावेळेला अयोध्येचा 7-12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे. खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची औलाद, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका. खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही जी काय राजकीय औलाद आहे ती शिंदे गटाची आहे, तीच अजित दादा गटाची आहे. मुंबई लुटायचं काम भाजपनं शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलंय. बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधून 12,000 कोटी खर्च केले. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप. मुंबई लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. 92,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या फिक्स्ड डिपॉझिट, त्याच्यातल्या 12,000 कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले. निवडणुकांमुळे कुणाला पदयात्रा तर कुणाला संघर्ष यात्रा सुचते. अजित पवारांचा अमोल कोल्हे आणि रोहित पवारांना टोला. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही. यांना आता उत्साह आलाय, निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा, विदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुचते, कुणाला पदयात्रा सुचते. आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना एसीबीची नोटीस. राजन साळवींचे भाऊ, वहिनी आणि पुतण्यालाही एसीबीची नोटीस. सुधाकर बडगुजर यांच्यासह 19 जणांची आज पुन्हा चौकशी. सुधाकर बडगुजर वकिलांसह पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणार. काही गोपनीय साक्षीदारांचा देखील पोलीस जबाब घेणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर, एका लग्न सोहळ्याला हजेरी लावणार. तसंच त्यानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचीही शक्यता. सोलापूरच्या विकासावरून भाजपच्या 2 आमदारांमध्येच सोलापूर हे मोठं खेडं असल्याचं सुभाष देशमुख यांचं वक्तव्य. तर आमदार विजयकुमार देशमुख यांचा सुभाष देशमुखांच्या शब्दावर आक्षेप. सोलापूरचा विकास झाला नसल्याचं वक्तव्य. अजित पवारांना पुणे दौऱ्यावर असताना सर्दीचा त्रास. अजित पवार कार्यकर्त्यांसोबत दुरून भेटत असल्याचा फोटो व्हायरल. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. एका दिवसात कोविड-19ची 656 नवीन प्रकरणं समोर. उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,742 वर. व्हायरसचा धोका नाही, पण काळजी घेण्याचं WHOचं आवाहन. देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा. हवामान विभागाकडून अलर्ट. अलर्टमुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत.
राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट आणखी गंभीर होणार. छोटी मोठी धरणं मिळून राज्यात केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा तब्बल 20.25% घटला. आणि आता आपण बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या. गोव्याच्या एंट्री पॉइंटला टोलनाका उभारणार. पत्रादेवी ते कोळेमध्ये टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रासह 6 उर्वरित राज्यातील पर्यटकांच्या खिशाला कात्री. पर्यटन स्थळांसह देवस्थानांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या रामकुंड, सीता गुफा, तपोवन, त्र्यंबकेश्वर परिसरात भाविक दाखल. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची कोकण किनारपट्टीला पसंती. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समुद्र किनारे गजबजले. मुरुड किनारपट्टीवरही पर्यटकांची गर्दी. अहमदनगरच्या शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यामध्ये बैठक होणार. बैठकीत तोडगा न निघाल्यास 26 डिसेंबरपासून कामगार संपावर जाणार. बुलढाण्यातील शेगाव नगर परिषदेत अखेर मालमत्ता करवाढीला स्थगिती. आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नांमुळे प्रश्न मार्गी. सलग 3ऱ्या दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर. खोकला, ताप आणि त्वचेच्या आजारामध्ये मोठी वाढ. धाराशिव जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं 26 प्रकल्प कोरडे ठाक, तर 109 प्रकल्पामध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक. रत्नागिरीच्या भाटे खाडीच्या मुखाजवळ गाळाचा प्रश्न अद्याप प्रलंबितच. गाळामुळे बोटींचा मार्ग बंद होण्याची शक्यता. 31 डिसेंबरपर्यंत गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी. अकोल्यामध्ये 2 दिवसांपासून पारा घसरला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार. आणि यानंतर आपण राजधानी मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहूयात. मुंबईतील कोळीवाड्यांमधील पहिला एसआरए प्रकल्प रद्द. कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प रद्द केल्याचा लेखी आदेश जारी. राज्य सरकारच्या आदेशाची तब्बल 1.5 वर्षांनंतर अंमलबजावणी. मनसेमध्ये इन्कमिंग सुरू. नवी मुंबईमध्ये मनसेचे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. मुंबईच्या भायखळामध्ये उर्दू लर्निंग सेंटरवरून शिवसेना आणि भाजप आमने सामने. भायखळ्यात उर्दू लर्निंग सेंटर व्हावं, यामिनी जाधव यांची मागणी. तर उर्दू लर्निंग सेंटरच्या जागी आयटीआयची इमारत व्हावी, मिहिर कोटेचा यांची मागणी. केडीएमसीचा आरक्षित भूखंड भाड्यावर देणार. उद्यापर्यंत अर्ज करता येणार. 27 तारखेला समितीच्या कार्यालयामध्ये लिलाव. बाजार समितीची निविदा. केडीएमसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकमुळे नागरिक हैराण. 1.5 तास तात्काळ रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्याचा आरोप. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाईचे पालिकेचे आदेश. बदलापूरमध्ये सध्या नाताळची धूम. बदलापुरात 22 फुटांचा ख्रिसमस ट्री आकर्षणाचा विषय. रमेशवाडीतील 40 वर्ष जुन्या सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये 22 फुटांचा ख्रिसमस ट्री.